दंडोत्पन्न माय बापो. माया म्हणजे प्रकृती. प्रकृतीनं आपल्याला या देहामध्ये 3 गुणानं बांधलेलं आहे. माया पण त्रिगुणात्मक आहे. तर रोज तम सत्व हे 3 गुण आहेत. तर सत्वगुण कसा बांधतो? श्रीकृष्ण महाराज म्हणतात तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नती ज्ञानसंगेन चालत. सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं तो आपल्याला बांधून टाकतो. आणि रजो रागात्मक विधी तृष्ण संग समुद्भव त्यांनी बध्नाती कोणते कर्मसंगेन देईल. आणि रजोगुण हा आवडरूप आहे, रागात्मक आहे. राग म्हणजे आवड, रागात्मक आहे. आणि तृष्णा आसक्ती ह्या गुणानं तो आपल्याला बांधून टाकतो. आणि तमसो ज्ञानजमिती मोहनम सर्व देईना. तमोगुण हा सर्व देहाला मोहून टाकतो. तमसो ज्ञानजमिती मोहनम सर्व देईना. प्रमाद आळस निद्रा ह्या अत्यंत हीन गुणानं तो बांधून टाकतो. तर सत्वात संजयती ज्ञान. सत्वगुणामध्ये जर उत्पन्न झाला तर आपल्याला सत्वात संजयती ज्ञान. सत्व गुण उत्पन्न झाला तर आपल्याला ज्ञान होते. रजसो लोभ येवचे. रजोगुण उत्पन्न झाला तर लोभ उत्पन्न होतो. प्रमाद मोहतमसो. आणि तम गुण उत्पन्न झाला तर प्रमाद करतो आपण, मोह करतो. प्रमाद मोहतमसो भवती ज्ञान मिळवायचं. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था. आणि जे सत्वस्थ माणसाची ऊर्ध्वगती होत असती. मध्य तिष्ठन्ति राजस. आणि राजस माणूस हा पुन्हा मनुष्य देहाला येतो. आणि ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्य तिष्ठन्ति राजसा. जघन्य गुण होतीसता अधो गच्छन्ति तामस. आणि तामस गुणाच्या लोकांची अधोगती होत असते. पाय बाबा, आपण ह्या 3 गुणाच्या नादी लागलं पाहिजे. आपण 3 गुणाच्या वेगळे आहोत. आपण स्वतंत्र आहोत. मग स्वतंत्र आपण आचार केला पाहिजे. आणि तमोगुण उत्पन्न झाला, सत्वगुण उत्पन्न झाला, रजोगुण उत्पन्न झाला तर गुण गुणात वर्तत असतात असं समजून आपण त्याच्या नादी लागायचं नाही. आणि आपण स्वतंत्रपणे काम करायचं. आणि स्वतंत्रपणे काम आपण तेव्हाच करू शकतो ज्यावेळेस आपण परमेश्वराचं चिंतन करू. ज्यावेळेस आपण परमेश्वराचं चिंतन करू त्यावेळेस आपल्याला हे गुण तेवढे बाधा करत नाही. म्हणून आपण सतत परमेश्वराचं दळिता काढिता परमेश्वराचं चिंतन करायचं आहे. आणि आपलं भलं करून घ्यायचं आहे. आणि ह्या गुणाची जी तीव्रता आहे ती परमेश्वराचं चिंतन करून आपण कमी करायची. परमेश्वराचं चिंतन केलं ह्या गुणाची तीव्रता, गुणाची जी पकड आहे आपल्यावर, म्हणजे आपण हे 3 गुणानुसारच कितीही मोठा माणूस असू द्या तर तो आणि क्षण नाही किंचित क्षणमपी जातो तिष्ठते कर्म कुळ कार्य ते हेवसा कर्म सर्व प्रकृती जाहीर होती. तो एक क्षणभरही माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि सर्व कर्मे हे प्रकृतीच्या 3 गुणानुसारच घडत असतात. पण हे 3 गुण आपण नाही, आपल्यावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. तर हे जर गुणात वर्तत असतात असं समजून आपण स्वतंत्रपणे कर्म केली पाहिजे. परमेश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. मायबापो, तसं गुणाच्या नादी लागू नका, गुणाच्या प्रभावामध्ये येऊ नका आणि स्वतंत्र कर्म करा. परमेश्वराचं चिंतन सतत करा. अध्यात्म ज्ञान नित्योत्तम तत्वज्ञानार्थ दर्शनं येतं ज्ञानमिती प्रोक्त पण ज्ञानामी जातो असं श्रीकृष्ण महाराजांना म्हणलेलं आहे की हे म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणं, अध्यात्म ज्ञानाचं नित्य दर्शन करणं हे ज्ञान आहे. आणि बाकीचं आपण करतो ते सगळं अज्ञान आहे. म्हणून अज्ञानाच्या नादी लागू नका, ज्ञानयुक्त कर्म करा आणि आपलं